सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू होतंय इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे. अधिक माहितीसाठी 788 781 1411 किंवा 96 99 89 70 70 या क्रमांकावर संपर्क करा. येस, गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. बसा. थँक्यू सर. आता तुमचा परिचय करून द्या. 4-5 फॅक्टर लक्षात घेऊन. तुम्हाला आता बाहेर चर्चा केली असेल तुम्ही कोणाशी का नाही केली? केले सर. हां, केले. मग आता तुम्हाला मी ते रिपीट करत नाही. ओके. ते 5 पॉईंट लक्षात घेऊन तुमचा परिचय करून द्या आणि खणखणीत आवाजात हातवारे करत. प्लस पॉईंट तुमचा एक सांगतो की अगोदरच सांगून टाकतो की पर्सनॅलिटी चांगली आहे, येस बरोबर, मार्क्स चांगले आहेत, बरोबर, येस. हे सगळे. आणि ड्रेस कोड इथं तुम्ही काय घालणार तिथे जाताना? सूट, सलवार सूट. हां, पण असा ड्रेस बटबटीत घालून जाऊ नका. ओके सर. हां, इट क्रिएट्स निगेटिव्ह इम्प्रेशन. ओके. लक्षात आलं का? म्हणजे तिथं तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स वाटेल असा हे अगोदरच सजेशन सांगतो. आता तुमच्या खणखणीत आवाजात हातवारे करत तुमचा परिचय संपूर्ण 5 पॅरामीटरवर करून द्या. माझं नाव साक्षी ढाके आहे. माझं बॉर्न अँड ब्रॉटअप नागपूरमध्ये झालेलं आहे. मी आर्किटेक्चर केलेलं आहे डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे आणि मास्टर्स केलेलं आहे टाउन अँड कंट्री प्लॅनिंगमध्ये. वी आर अ न्यूक्लिअर फॅमिली ऑफ 4. बाबा बिझनेसमॅन आहेत, आई होममेकर आहे. एक लहान बहीण आहे. शी इज मॅरिड. आणि हॉबी काय? हॉबी मी फार परस्यू केले नाही, बट मला खाली वेळेत डान्स करायला फार आवडतो. डान्स? Yes, व्हेरी sir. गुड, व्हेरी गुड, चांगलं आहे. आणि काय आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, स्पोर्ट्स, एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर, स्कूलमध्ये कल्चर? असताना आय यूज टू प्ले स्पोर्ट्स. खो खो मी इंटर स्कूल कॉम्पिटिशनमध्ये खो खोमध्ये पार्ट घ्यायची. आणि तेच मग मी कॉलेजमध्ये पण आर्किटेक्चरला कॉलेजमध्ये पण आय यूज टू प्ले डी.वाय. पाटीलला? येस, म्हणजे ते कॉलेज कॉम्पिटिशन. हां, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर तुमचं आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स काय म्हणे? अचिव्हमेंट सांगण्यासारख्या अशा सर्टिफिकेट, एखादा अवॉर्ड, एखादा काही? नो सर. डान्समध्ये एखादा अवॉर्ड? नो सर. नाही. ओके. हा तुम्ही एमटेक जो केला किंवा बी सिव्हिल जे केलं, बी आर्किटेक्ट आर्ट जे केलं, ते स्वतःहून केलं का कोणी सुचवलं म्हणून केलं? सर आर्किटेक्चरचं सुचवून म्हणजे रिलेटिव्हने सुचवलेलं म्हणून केलेलं. पण टाउन प्लॅनिंग फार आर्किटेक्चरमध्ये असताना वी हॅड अ सब्जेक्ट ऑफ टाउन अँड कंट्री प्लॅनिंग. सो व्हाईल स्टडिंग दॅट आय हॅड गॉट अन इंटरेस्ट इन दॅट. सो मग त्यानंतर मी मास्टर्स टाउन अँड कंट्री प्लॅनिंगमध्ये परस्यू केलं. हे स्वतःहून केलं? येस सर. त्याचा इकडे उपयोग होईल आर्टचा आणि दोन्हीचा. आता केल्या बीईचा, डिग्रीचा आणि पीजीचा आत्ताच्या पोस्टला एटीपीला उपयोग होईल? येस सर. नक्की? येस सर. ओके. हां सर. जिल्हा नागपूर, नागपूर. तालुका नागपूर. आणि गाव नागपूर. नागपूर सिटी. नागपूर सिटी. अच्छा. कालिदासाचा मेघदूत म्हणून एक त्याने काव्य रचलं होतं, मेघदूत. नाही आयडिया सर. नाही. ओके. नागपूर हे संस्थान होतं. ओके. प्रिन्सिपल स्टेट संस्थान होतं. हो. कोण राज्य करत होतं? म्हणजे कोण? राजा भक्त बुलंद सिंग. त्यांनी नागपूरचं फाउंडेशन लेट केलं, बट लेटर ऑन मग भोसलेंनी नागपूरवर म्हणजे भोसलेंनी कॅरी ऑन केलं. बट त्यानंतर ब्रिटिशर्सनी भोसलेंकडून नागपूरचं एम्पायर घेतलं. मग सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरारचं मग ते कॅपिटल होतं नागपूर. ओके. न्यूक्लिअर फॅमिली आणि जॉईंट फॅमिली याच्यातला फरक सांगा ॲज पर प्लॅनर. ओके सर, ॲज अ प्लॅनर इफ आय सी टुवर्ड्स अ न्यूक्लिअर फॅमिली इट टेक्स अ लॉट ऑफ स्पेस. बट इफ वी कन्सिडर अ जॉईंट फॅमिली, एका पर्टिक्युलर स्पेसमध्ये व्हर्टिकल डेव्हलपमेंट करून लोक राहू शकतात जॉईंट फॅमिलीमध्ये. म्हणजे सो देअर वेअर बिकम्स म्हणजे ते थोडं अर्बनायझेशनला पण तिकडे मग थोडा हे येतो. म्हणजे इन अर्बन एरिया इंस्टेड ऑफ ॲज अन एटीपी न्यूक्लिअर फॅमिली आणि जॉईंट फॅमिली याची जी डेफिनेशन आहे तीच आपल्याला हवी. ओके.
न्यूक्लिअर फॅमिली एक सिंगल फॅमिली म्हणून राहते आणि जॉईंट फॅमिली मध्ये मल्टिपल फॅमिली सोबत राहतात. फॅमिली साईज न्यूक्लिअर फॅमिलीची ॲज पर सेन्सस, फॅमिली साईज ॲज पर सेन्सस जे प्लॅनर कन्सिडर करतात. सर आय एम नॉट शुअर बट आय गेस इट इज 4.5. 4.5 हाऊसहोल्ड Okay. साईज. तुम्ही आता ओळख करून देताना त्याच्यात सांगितलं की वडील फिल्म मेकर आहेत. नाही नाही ना? नाही नाही. नाही. ओके. बिझनेसमॅन. येस बिझनेसमॅन. बिझनेस करत असताना ॲज अ प्लॅनर म्हणून काय काय प्रोव्हिजन्स किंवा काय विचार करावा लागतो ॲज अ प्लॅनर म्हणून, ओके. ॲज अन ATP? सर बिझनेसमध्ये प्लॅनिंग इज नॉट अबाउट ओनली द फिजिकल आस्पेक्ट, इट इज ऑल्सो अबाउट द इकॉनॉमिक आस्पेक्ट. सो बिझनेस इट इनडिरेक्टली कॉन्ट्रीब्यूट टू द इकॉनॉमी ऑफ अ पर्टिक्युलर प्लेस. करेक्ट. तर एक DP तयार करण्यासाठी किती खर्च येतो? सर इट डिपेंड्स ऑन द रिक्वायरमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर. अप्रॉक्सिमेट. सो नो आयडिया. ओके. तुमची हॉबी डान्स आहे मॅडम? येस सर. ओके. नागपूर ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते का? सांस्कृतिक नाही सर, ॲज अ विंटर कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. बरं. नागपूरची नृत्य संस्कृती काय आहे? लावणी. लावणी. आय एम नॉट शुअर. ओके ठीक आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी रिजन आहे का, विभाग आहे का? नागपूर जिल्ह्यात येस सर. कुठे? गडचिरोली साईडला. गडचिरोली हा जिल्हा आहे का नागपूरचाच भाग आहे? नागपूर डिव्हिजन मध्ये. नागपूर डिव्हिजन मध्ये. व्हेरी गुड. तुम्हाला आता एकच म्हणजे सेकंड लास्ट क्वेश्चन. तुमच्या सिलेबसमध्ये म्हणजे B.Arch किंवा M.Tech करत असताना तुम्ही केविन लिंच यांची साथ दिली का किंवा यांची साथ घेतली का? येस सर. कुठे? आय डोंट रिमेंबर सर ॲक्च्युअली. ओके. अर्बन फॉर्म किंवा अर्बन डिझाईन येस. याच्यासाठी कुठले एलिमेंट्स वापरले गेले पाहिजे? सर अर्बन फॉर्म एलिमेंट्स ॲज इन जे प्लॅनर्सने त्या प्लॅनिंग फिलॉसॉफरने सांगितलेले आहे. ओके. EUPOLIS लाईक इट इज स्टार्टिंग फ्रॉम द एक हॅमलेट फॉर्म होतो, मग त्याच्यापासून मग कसं अर्बन अँड टुवर्ड्स द एक हॅमलेट प्रॉपरली. शेवटचा प्रश्न मॅडम. ओके. फक्त तुम्ही काय, मी प्लॅनरचं नाव घेणार, तुम्ही फिलॉसॉफी सांगायची. ओके. एबेन्झर हॉवर्ड. गार्डन सिटी. पेट्रिक गेडिस. वर्कफोक प्लेस. फ्रँक लॉइड. माइल हाय सिटी. केविन लिंच. डोंट रिमेंबर. डॉक्सिडियस. डॉक्सिडियस. नागपूर शहराचा DP तयार आहे का? असल्यास तो पिरियड किती? येस सर आहे. 2012 to 2032. ओके. आणि M.Tech ला तुम्ही जो थिसिस केला शेवटचा, येस सर. त्याचं टायटल काय? क्रिटिकल अप्रेझर ऑफ नॅशनल रुरबन मिशन विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र. रू अर्बन मिशन. येस सर. ओके. गव्हर्नमेंट स्कीम. येस सर गव्हर्नमेंट स्कीम. हो. मग त्याचं सेंट्रल आणि स्टेटचं कंट्रीब्युशन किती त्याच्यात? सेंट्रलचं 30% असं डिपेंड्स आहे. लाईक इन हिली रिजन इट इज 10 to 90%, 90:10. इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट इट इज 90:10. आपण महाराष्ट्राचं तुम्ही सांगितलं ना, महाराष्ट्र. या विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र सर इट इज 30-70. आर यू शुअर? आय डोंट रिमेंबर. आय एम नॉट शुअर सर. नागपूरमधनं हो. नागपूर मेट्रो माहिती असेल तुम्हाला? हो. खरंच गरज आहे का? की मला असं वाटतं पर्सनली की नागपूर मेट्रो हा फेल प्रोजेक्ट आहे. त्याच्या इलेक्ट्रिसिटी बिलचे सुद्धा पैसे त्याच्या ट्रान्सपोर्टेशन मधून निघत नाही.
सर ॲज ऑफ नाव इट इज द सिनारिओ, बट थोडं फ्युचर पर्स्पेक्टिव्हने विचार केला तर महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे आणि मुंबई नंतर नागपूर इज द डेव्हलपिंग सिटी अँड इट इज द थर्ड लार्जेस्ट अर्बन एरिया इन महाराष्ट्र आफ्टर मुंबई आणि पुणे. सो बेसिकली अख्ख्या महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट मुंबई आणि पुणेचं डिसेंट्रलाइज करायला म्हणून नागपूरचं डेव्हलपमेंट गरजेचं आहे अँड इट इज डेव्हलपिंग. सो डेव्हलपमेंट पुणे आणि मुंबई इतकं वाढेल तेव्हापर्यंत तिथे आधीच ट्रान्सपोर्टेशन गरजेचं आहे. सो आधीच ट्रान्सपोर्टेशन राहील तर ते ऑलरेडी रिंग रोड प्रकल्प खूप सारे आणि खूप चांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे तिथे नागपूरमध्ये असताना सुद्धा बरोबर आहे. इंटरनल मुवमेंट साठी बघतोय आपण, पण तरीही ते अति खर्च किंवा काहीतरी अवांतर प्रोजेक्ट गेला असं वाटत नाही का तुम्हाला? डिजिटल आन्सर द्या, येस नो. सर विथ रिस्पेक्ट टू द करंट सिनारिओ, येस इट इज. ओके. या मेट्रो प्रकल्पामध्ये प्लॅनरचं काही काम असतं का? येस सर. काय असतं सर? फॉर्मिंग द रूट मॅप, म्हणजे ट्रॅफिक म्हणजे थोडं आपला ट्रॅफिक व्हॉल्यूम काउंट करून कुठल्या रूटवर एक्झॅक्ट गरज आहे, कुठल्या रूटला जास्त ट्रॅफिक आहे, त्या हिशोबाने या प्लॅनिंगसाठी प्लॅनरची गरज असते. काय जिओग्राफिक इम्पॉर्टन्स काय आहे नागपूरचं? नागपूर इज अ सेंटर ऑफ होल इंडिया. लाईक इवन there is a diamond junction where the train from north to south and east to west goes. So it is a geographic center of India. ओके. मेट्रोचं जे टोटल जाळं आहे ते किती किलोमीटरचं आहे? 38 आय गेस. एका साइडचं 38 किलोमीटर्स. आठवतंय? नाही सर. अंडरग्राउंड आहे का त्याच्यामधला काही पार्ट? नाही सर. टोटल इलिव्हेटेड आहे? येस सर. ओके. आणि ते स्पेसिफिकली ते मेट्रोशी रिलेटेड जे काही फॉर्मेशन वगैरे आहे किंवा जे बोगी डेव्हलपमेंट आहे ते कुठे होतं? नो आयडिया सर. जनरल क्वेश्चन, महिलांसाठी स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवलला काही स्कीम्स आहेत का स्पेशल? येस सर. कोणकोणत्या? आय डोंट रिमेंबर सर. मग कुणाला विचारावं आम्ही? जेंट्सला विचारावं का? माहित पाहिजेत ना? हे करून घ्या. पण आता प्रिपेअर करा. येस सर. कम्फर्टेबल वाटण्यासाठी मॉक झाला थोडासा, परंतु तिथं मात्र तुम्हाला मैदान जिंकायचं आहे. आमचा फक्त एकच तुमच्याविषयीचं आमचं रिडिंग असं आहे तिघांचं, तुम्ही करू शकत आहात एवढं रिडिंग 100% आहे. बाय अप्लाइंग फुल पोटेन्शियल सगळं पडायला लावा, बाय फोकसिंग युअर माइंड. ओके. या असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजे सहाय्यक नगर रचनाकार या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी आणि महाराष्ट्राला रँकर देणाऱ्या पब्लिकेशन तर्फे आता इन्फिनिटी घेऊन आलेला आहे ATP संच. 4 विभागांमध्ये तुमचा 2022चा जो रिवाइज सिलेबस आहे तो खूप छान पद्धतीने याच्यामध्ये मांडलेला आहे. जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, जे कंटेंट डेव्हलपर आहेत आणि जे नुकतेच सिलेक्ट झाले होते 2022 या विद्यार्थ्यांनी रिव्ह्यू दिलेला आहे, हे एकमेव सेट आहे जो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी एक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत. सेक्शन 1 मध्ये तुमचे जे काही ऍक्ट्स आहेत ते ऍक्ट्स खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. सेक्शन 2 आहे. सेक्शन 2 मध्ये सुद्धा RTI RTS सारखे ऍक्ट्स, त्याच्या व्यतिरिक्त जे बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट असतील किंवा बाकीचे ऍक्ट्स असतील हे दिलेले आहेत. त्यानंतर सेक्शन 3 मध्ये जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असेल, RP DP जो कोर सब्जेक्ट आहे ते असेल, हे सगळं दिलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सेक्शन 4 तुमच्या सिलेबस नुसार, मग ट्रान्सपोर्टेशन असेल, एन्व्हायरमेंटल असेल, ASR असेल, हे सगळं खूप छान पद्धतीने या सेट मध्ये मांडलेलं आहे. हा एक असा कॉम्प्रेशन सेट आहे जो तुमच्या स्टडीला यशापर्यंत पोहोचण्याची आम्ही खात्री देतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा सेट हवा असेल तर ड्रीम पाथ पब्लिकेशन, मानकरवाडा, पत्र मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे तुम्ही येऊ शकता किंवा आमच्या वेबसाईटवरनं सुद्धा हा तुम्ही ऑनलाईन घर बसल्या परचेस करू शकता. या 4 बुकच्या सेटमध्ये फॉर एक्झाम्पल हा सेट 3 आहे, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी, अर्बनायझेशन, गव्हर्नमेंट स्कीम, मिशन्स, पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र, थिअरीज ऑफ प्लॅनिंग, RP, TP, TPS, लोकल एरिया प्लॅन,
डेव्हलपमेंट, चार्जेस अँड अपील, हे इतकं स्पेसिफिक टॉपिक्स याच्यामध्ये दिलेले आहे. आता हे टॉपिक जर मला सर्च करायचे असेल तर इंडेक्सला जायची गरज नाही. मी जर बुक्सच्या या साईडला बघितलं तर मला सहज टॉपिक मिळतील. तिथे जर मी गेलो तर त्याच्यामधलाही स्पेसिफिक स्कीम्स मला मिळतील. फॉर एक्झाम्पल PMKY. ओके, आता ह्या टाईपचे जे ऍडिशनल फीचर्स या बुक मध्ये दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इथे टेक्नॉलॉजीचा GIS हा टॉपिक दिसतोय, म्हणजे मला सर्च करत बसावं लागत नाही. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर सुरुवात आपण बघितली तर बुक्सचे हायलाइट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इथे दिलेले आहेत. म्हणजे या बुक्स मध्ये नवीन काय ऍड केलेलं आहे, प्रिव्हियस इयरशी रिलेटेड संबंधित काय आहे, QR कोड कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम साठी दिलेले आहेत आणि रिवाइज कशा पद्धतीने केलेले आहेत, वेटेज इंडिकेटर कसे दिलेले आहेत, हे खूप छान पद्धतीने बुकच्या सुरुवातीलाच दिलेलं आहे. याच्यामध्ये जर अजून आपण आतमध्ये गेलो तर विद्यार्थी मित्रांनो ऑथर्स नोट्स मध्ये कम्प्लीट जे काही कंटेंट डेव्हलपर होते, आमचे ऑथर होते, एक्सपर्ट्स होते, त्यांनी खूप छान पद्धतीने या बुक्सला कसं वाचायचं, कसं रीड करायचं हे सुद्धा दिलेलं आहे. त्याच व्यतिरिक्त आपल्या गिरीश सरांचा इथे मेसेज सुद्धा आहे जो तुम्हाला नक्कीच मोटिवेट करेल. विद्यार्थी मित्रांनो इंडेक्सच्या व्यतिरिक्त बघा, आता हा टेक्नॉलॉजी टॉपिक आहे, तर टेक्नॉलॉजी टॉपिक वरती 2022 मध्ये किती क्वेश्चन्स आले होते, किती मार्कासाठी आले होते, हे बायफर्केशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि असंच प्रत्येक सेक्शन मध्ये सुद्धा त्यांनी कंप्लीट तुम्हाला इनपुट दिलेला आहे. याच्यामध्ये जर आपण शेवटच्या पेजवरती जाल तर तिथे ज्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत एक्झामच्या पद्धतीने, तसं पिक्चोरियल फॉर्मॅट मधली इन्फॉर्मेशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो यश मिळवायचं असेल तर हा संच तुमच्याकडे असलाच पाहिजे.